गणपती बाप्पा मोरया। गुड मॉर्निंग। आजचा आमचा अष्टविनायक यात्रेचा शेवटचा दिवस। आम्ही आत्ता जातोय लेण्याद्री गणपतीला, त्यानंतर महाडचा गणपती आणि मग पालीचा गणपती। अशा पद्धतीने आपले 8ही गणपती अष्टविनायक पूर्ण होतील। आत्ता मस्त सकाळ झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, सूर्य बघत असाल तर। आणि हे आमचं हॉटेल आहे, इथे आम्ही थांबलो आहे। हॉटेल अँड लॉजिंग द ग्रेप सिटी। एवढं खास वाटलं नहीं, ठीक ठीक हॉटेल है। ऐसा कुछ होटल का रूम है। बहुत ही गंदा है जो। आपको फर्स्ट हैंड फीडबैक मिल गया होगा। ये देखिए कितना गंदा है। असं बघताना तर ठीक वाटतं, पण ॲक्च्युली स्वच्छता नाही आहे आणि प्राईसच्या मानाने ज्याला आपण म्हणतो ना थोड्याफार ॲम्युनिटीज किंवा फॅसिलिटी असायला पाहिजे, ते काही नाही आहे। मेन तर स्वच्छता नाही आहे। इथे हे नेमसेक बाल्कनी आहे ही। इथे ॲक्च्युली 2 जण पण नीट बसून हे नाही करू शकणार, फॅमिली तर फार लांबची गोष्ट आहे। आणि आत्ता मस्त सकाळ होते, बस सूर्य भगवान दिसत असतील तुम्हाला वर येताना। मला वाटतं या हॉटेलचं लॉन आहे मागे। एवढी काही खास रूम नाही आहे, सो रेकमेंड करण्यासारखं तर अजिबातच नाही आहे। ब्लँकेटला होल पडले, ब्लँकेटला फटून गेले, होल पडले, छिद्रे पडले। ओ हो, मग ते आतमध्ये ब्लँकेट मधून हवा यायला पाहिजे, थंड वाटायला पाहिजे, म्हणून आहे ते। अरे थंड नाही वाटायचं तरी तर ब्लँकेट तोडायचं ना। ओके, आपण सांगू हा त्या मालकांना। हॉटेलचं नाव आहे या हॉटेल द ग्रेप सिटी। नाम रख दिया है बस नाम रख दिया है। नाम मतलब काम अलग। और खाना कैसे लगा आपको यहाँ का? खाना तो खाया ही नहीं, पहली बात तो गंदा ही है। अच्छा, क्लीनलीनेस नहीं है इसलिए खाना भी नहीं खाया, भाग गए यहाँ से। हाँ, ओहो, 3 किलोमीटर होटल से दूर वहाँ पे जाके खाया। अच्छा, वहाँ जाके खाना खाया। ओके, सगळेजण रेडी झाले आहेत। बस आता बॅग्स ठेवू आणि लेण्याद्री गणपतीसाठी निघू। इनका जोश देखो आप। गणपती बाप्पा। काय जोश नाही कोणात, काय नाही आपलं, बस गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। 1 2 3 4 गणपती सा जय जयकार, 5 6 7 8 गणपती हमारे साथ, 9 10 11 12 गणपती का भूषण बोला, भूषण क्या बोला, मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तुम्ही आत्ताच लहान मुलांचा उत्साह बघितला। जर ट्रिपच्या 3ऱ्या दिवशी सुद्धा हा उत्साह असेल तर तुम्हाला यावरून लक्षात येईल की आमच्या यात्रेमध्ये, आमच्या ट्रिपमध्ये किती मजा येते आणि आम्ही किती एन्जॉय करतो ते। ये तो बासा है, कल का है ये। हे बघ, द्राक्षाची शेती, द्राक्षाची शेती। माउंटन बघ, आता तिथेच जायचंय बहुतेक आपल्याला। हा, ते बहुतेक ती लेणी आहे ना, तिथेच असणार ती, सर्वच्या सर्व। काय आपले पूर्वज होते यार, काय लेण्या बिण्या बनवून ठेवल्या यार, कमालच म्हणावी। आपण एकदम ढगोळे। आता बघ, सकाळी सकाळी ना पायऱ्या चढायला काही वाटणार नाही तुम्हाला। आणि
पायऱ्या सुरू होतात लगेच. हा अरे माझ्यासारखे हुशार लोक आहे त्याच्यात. मला अजूनही असं वाटतं नाही छोटीची तरी केक बघ ही केक आपल्या सर्व. फायनली आम्ही पोचलोय लेण्याद्री गणपतीच्या पार्किंग मध्ये. आता चढायला सुरुवात करू. फर्स्ट ग्लिम्स ऑफ केव्स. खूप मस्त प्रसन्न वाटतंय. हवेत जरा गारवा पण आहे, चांगलं वाटतंय. आम्ही एवढ्या लवकर आलेलो आहे आज सकाळी सकाळी. अजून दुकानं पण ओपन नाही झालेत. हाँ बोल, क्या बोल रहे तू? अभी तो दुकान ओपन ही नहीं हुई है. हाँ तो हम इतना जल्दी आए ना. घेऊन टाकायचं ताई. खडी साखर दूर 10 रुपये दोन्ही पण. इथून आपल्या पायऱ्यांची सुरुवात झाली आहे. आज आपल्या अष्टविनायक यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर लेण्याद्रीच्या दिशेने निघालो. जुन्नरजवळ कुकडी नदीच्या काठावर डोंगराच्या कडेवर कोरलेल्या अद्भुत गुहांमध्ये असलेलं श्री गिरिजात्मक गणपतीचं देऊळ. गणपती बाप्पा मोरया. हे एकमेव अष्टविनायक आहे जे डोंगरावर आणि बौद्ध गुहांच्या परिसरात आहे. डोंगर चढायला सुमारे 283 दगडी पायऱ्या लागतात. या पायऱ्या खडकात कोरलेल्या आहेत आणि अष्टविनायक यात्रेमधील ही चढाई एक छोटी स्पिरिच्युअल फिटनेस चाचणी आहे असं म्हणायला हरकत नाही. स्माइल कीजिए आप कैमरा पे हो. पायऱ्या चढताना काही गोष्टीत मजा तर काही गोष्टीत थोडी चालायला दमछाक. येथे येताना सोबत पाण्याची बाटली आणि सॅक हलकी ठेवली पाहिजे कारण वरच्या बाजूस स्टॉल किंवा जेवायची जागा नाही. हाँ बस आला इथून इथली कथा काय सांगते. गणेश पुराणानुसार देवी पार्वतीने याच लेण्याद्रीत 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि तिच्या इच्छेप्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश जन्माला आले. म्हणूनच इथल्या गणेशाला गिरिजात्मज म्हणजेच गिरिजेचा मुलगा असे म्हणतात. गणपती बाप्पाने येथे आपल्या बालपणी अनेक असुरांशी युद्ध केले. दानवराज सिंधूने गणपतीला मारण्यासाठी अनेक दानव पाठवले पण गणपतीने सर्वांना पराभूत केले आणि या ठिकाणी अनेक चमत्कारी लीला घडविल्या. त्यामुळेच ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते. आर्किओलॉजिकल दृष्टीने पाहिलं तर लेण्याद्रीतील बहुतेक गुहा विहार आहेत. 6 व 14 क्रमांकाच्या गुहा चैत्यगृह असून काही गुहांत प्राचीन ब्राह्मी लेखन व पाणवठे हे सापडतात. म्हणजेच इथला मूळ स्वरूप बौद्ध असून काळानुसार गुहा 7 मधील मध्यकोटीचे रूपांतर
गणेश पूजेसाठी झाले. आजचं अष्टविनायक देऊळ हेच. पायऱ्या चढता चढता उकडी खोऱ्याचं दृश्य खुलत जातं. माथ्यावर पोहोचताच वाऱ्याची झुळूक आणि गुहेतील सुखद थंडावा. एकदम ध्यानमग्न वातावरण. गणपती बाप्पा मोरया. वर गेल्यावर आपल्याला दिसते ती गृहा क्रमांक 7. मुळात बौद्ध भिक्षूंकरिता बांधलेले मोठं विहार. आत उभा खांबविरहित प्रशस्त सभामंडप आणि आजूबाजूला साधारण 20 छोट्या कोठड्या. याच गुहेत आपल्या अष्टविनायकांपैकी श्री गिरिजात्मजाचं स्थान आहे. देवत्वाची अद्भुत बाजू म्हणजे येथील श्री गणेशाची मूर्ती दगडाच्याच भिंतीत स्वयंभू स्वरूपात आहे. मूर्तीवर शेंदूर लावलेला दिसतो. परंपरेनुसार मंदिर दक्षिणामुखी असलं तरी देवाची दृष्टी उत्तराभिमुख मानली जाते. एक गोष्ट इथे विशेष जाणवते. हे सभामंडप संपूर्णपणे एका दगडात कोरलेलं आहे. त्यामुळे यामध्ये खिडक्या अजिबात नाही. पण सभामंडपात येणारा प्रकाश हा नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाशाचाच आहे. त्यामुळे इथे आल्यावरती अत्यंत शांत व प्रसन्न वाटते. समोर शेंदुरी भिंतीवरचा गणपतीचा ललिताकार आणि मनात ठसतं ते मातृत्व, तपश्चर्या आणि कृपेमधील हे दिव्य संगमस्थळ. स्तूप आहे. लेण्याद्री चढताना शरीराचा फिटनेस आणि मनाची भक्ती दोन्ही एकत्र तपासली जाते. पायऱ्या चढताना थोडी मजा, थोडा दम आणि भरपूर भक्ती असा हा भक्तांच्या मनातला गोंडस अनुभव आणणारा प्रवास. आपल्या यात्रेतला हा अध्याय इथे संपला. पुढेही आपण भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम शोधतच राहूया. जय गिरिजात्मज गणराया. जय गणपती बाप्पा मोरया. लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं खूप मस्त दर्शन झालंय. मी आत्ता जस्ट केव्जमध्ये जाऊन खाली उतरतोय. पोचलोय आता इथून आम्ही निघू. थोडा नाश्ता करू, बघू खाली चांगलं असेल तर. इथे साधारण 300 पायऱ्या आहेत, चढून जायला लागतात. चढणं थोडंसं कठीण आहे. जर कोणी चढू शकत नसेल तर इथे पालखीची सोय केलेली आहे. दादा, एका पालखीचे किती घेता तुम्ही? 1500 रुपये जाणं येणं है ना. तर ज्यांना चढून जाणं शक्य नाही आहे तब्येतीच्या कारणाने किंवा वयानुरूप, त्यांच्यासाठी 1500 रुपये देऊन इथे पालखीत बसून दर्शन करता येईल. आत्ता दुकानं उघडणं सुरू झाली आहेत. आम्ही गेलो त्यावेळेस बरीचशी दुकानं बंद होती. आता बरीच दुकानं आहेत इकडे. लहान मुलांच्या खेळण्यापासून तर ड्रायफ्रुट्सपर्यंत छोट्या मोठ्या वस्तूंचे. इथे भक्त निवासाच्या रूम्स अवेलेबल आहेत. अगदी आपण लेण्याद्री गणपतीच्या जिथून आपल्या पायऱ्या चालू होतात त्याच्याच तिकडे आहे. कोणाला बुक करायचे असतील तर चौकशी करू शकतात. हे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे आहेत. मला रेट्स वगैरे काही माहिती नाही, जस्ट दिसल्या म्हणून इन्फॉर्मेशन शेअर करतोय. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मम्मा आधा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर. वा 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 वा. लेण्याद्री मस्त एकदम सुंदर. 10 वाजता निघालो आपण बरोबर. हो बाबा, शेक
हो 100 पैकी 200 मार्क. 100 पैकी 200 मार्क. हो बाबा. नाही ना, खरंच. चला आता लेण्याद्री गणपतीचं दर्शन करून निघालोय आम्ही. आता आपण पुढचा गणपती महाडचा श्री वरद विनायक महाडचा गणपती. इथून साधारण 151 किलोमीटर दाखवत आहे. 3.25 तासाच्या आसपास लागेल आपल्याला महाडच्या गणपतीला पोहोचायला. आपला महाडचा गणपती अष्टविनायक यात्रेतला 7वा गणपती असेल. त्यानंतर आपलं फक्त पालीच्या बाप्पाचं दर्शन राहते, ते करून घरी. बोला एकदा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. ए बाई मैं कान बोल दे. अस्मी नको ना. एकदा आणि फोटो खींचतो की हाँ कॅमेरा चालू है. मम्मा आपने किधर आ गया? अरे अरे दिख रहा है कान. कोई डबल भर ले किती क्यूट वाटतंय तू. बाहेर का निकाल रहे हो आप वीडियो? उजरच्या गणपती बाप्पाचा जय जयकार. चला इथून राईट सरळ गेलो. हो गया इसलिए नहीं जा रहे. यही से नमस्कार आता सांगा करते. आपण काल कुठले कुठले गणपती केले, काय काय केलं काल? अरे कल तो हमको कुछ बताया नहीं. शेखर अंकल ने स्टोरी ही नहीं बोली. और तुम्हारी बैटरी डाउन हो गई थी ना, हवा निकल गई थी. आपकी निकली थी इसलिए नहीं बता. बोलो. मेरी हवा पूरी थी, तुम्हारी हवा निकल गई थी. वो डाला हवा नहीं निकली थी. मैं तुझे से बोलत होती रात्री यार प्लीज राजाला झोप गया. अरे बेडवर बसल्यावर झोपले एवढी बडबड करत होती. काय बोलत होती काय रे, नंतर मला विषय पण समजत नव्हता. नाही गाडी काय नदी आहे रे जबरदस्त. वो तो टेम्पल है वहाँ पे. गणपती बाप्पा मोरया. हा इथूनच शेखर? हो ना हा दिसली की मनात झाली. जय करू राजवीर मंदिर बाप्पा. मंदिर दर्शन हो, करते. मोठी कुकडी नदी. पिचरा फेकून रुक जा. गणपती संस्थान महाड तर्फे आपले स्वागत. राजवीर अंदर रख. 200 मीटरच आहे. इथे सावली आहे ना, सावली मिळेल ना आपल्याला. आता आपण आहोत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या महाड गावात. अष्टविनायकांपैकी श्री वरद विनायकाच्या दर्शनाला. या स्थानाची ओळख काय? वरद म्हणजे वर देणारा, इच्छित फलदाता. पुराण कथेनुसार ऋषी गृत्समद यांनी पुष्पक अरण्यात गणेश उपासना करून वरद विनायक या रूपात देवाला इथे वास करण्याची विनंती केली. म्हणूनच या देवस्थानाला वरद विनायक असे नाव लागले. 1690 साली महाडमधील श्री धोंडू पावडकर यांना जवळच्या तलावात एक स्वयंभू गणेश मूर्ती सापडली. काही काळ ते शेजारच्या देवीच्या मंदिरात ठेवण्यात आली. पुढे 1725 साली पेशवाईतील सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी येथे आजचं मंदिर बांधलं, दुरुस्त केलं. मंदिर रचना साधी पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंगणासह घरासारखे अशा बांधकाम शैलीचे देऊळ, समोर तलाव, शिखरावर सुवर्ण कलश आणि सभोवती 4 दिशांना हत्तींची प्रतिकात्मक शिल्परचना दिसते. गर्भगृहातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. सोंड डावीकडे वळलेली आहे. इथे 1892 पासून अखंड दीप प्रज्वलित असल्याची परंपरा मानली जाते. इतर अनेक ठिकाणांपेक्षा इथे भक्तांना गर्भगृहात जाऊन अगदी जवळून वंदन किंवा नमस्कार करण्याची मुभा आहे. म्हणूनच अनेक जण मनसोक्त प्रार्थना करण्यासाठी महाडला येतात. परिसरात नवग्रहांची मूर्ती, मूषकराज आणि शिवलिंग यांचीही स्थापना पाहायला मिळते. कुलदैवत, गृहदोष निवारणासाठी अनेक भाविक इथे विशेष पूजा करतात. उत्सव काळात विशेषतः माघ शुद्ध चतुर्थीला इथे मोठी भक्तांची रेलचेल असते. या दिवशी गणेशोपासनेत एकाक्षर गणनांत्वा मंत्र जपण्याची परंपरा गृत्समद ऋषींच्या कथेशी जोडली जाते. श्री वरद विनायक गणपती बाप्पा अष्टविनायकातला आमचा
7वा गणपती आत्ता दर्शन झालं आहे आणि आता आम्ही इथून निघू. कदाचित पुढे दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरात दत्ताचं दर्शन घेऊन आम्ही आमची पुढची यात्रा कंटिन्यू करू. अत्यंत मस्त दर्शन झालं आहे. गर्दी बेअर मिनिमम आहे, कमीत कमी लोक आहेत आणि त्याच्यामुळे अगदी आरामात व्यवस्थित दर्शन होतं. बाबूच्या बेटातील श्री दत्त मंदिर, श्री शनी, श्री राहू, श्री केतू मंदिर. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त पादुका आहेत तिथे. केतू, शनी, राहू. राहू, केतू आणि शनी आहे. बजरंगबली पण आहे. चला, इथलं आता मस्त दर्शन झालंय. आता इथून निघू आणि पुढचे गणपती बाप्पा पालीचे. तर आता बघू, लंच वगैरे करू कुठेतरी. वेळ झाला आहे, 1:45 वाजलेत ॲक्च्युली. पालीचे बल्लाळेश्वर, श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा आपला पुढील गणपती बाप्पा दर्शनासाठीचा. ते आत फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नसल्यामुळे आतले फोटो काढू शकलेलो नाही आहे. बाहेरूनच एक फोटो मिळाला आहे फक्त मंदिराचा. मंदिर छोटं असल्यामुळे आणि आजकालच्या याच्याप्रमाणे ते शेड वगैरे टाकतात, त्याच्यामुळे संपूर्ण मंदिराचा असा फोटो नाही मिळाला किंवा व्हिडिओ पण नाही बनवता आला. ठीक आहे, काय पर्याय नाही आपल्याकडे. वरदान देणाऱ्या या महाडच्या गणरायाच्या चरणी आपण सर्वांनी कुटुंबासह मनोकामना व्यक्त करूया. अष्टविनायक यात्रा करत असाल तर वरदविनायक महाड हे स्थान मनःशांती, साधेपणा आणि ऐतिहासिक वारसा तीनही गोष्टींचा सुंदर संगम अनुभवायला नक्की भेट द्या. मित्रांनो, अजून एक गोष्ट, आपण मोरगावला गणपती बाप्पाला जे पहिलं नारळ वाहतो तेच नारळ तुम्ही अष्टविनायक यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाणच्या गणपती बाप्पाला वाहावं आणि तसे प्रत्येक मंदिरातील ब्राह्मणाला आवर्जून सांगावे, म्हणजे ते नारळ तो बाप्पाच्या चरणी लावून तुम्हाला प्रसाद म्हणून परत देतो. आम्ही देखील एकच नारळ सर्व अष्टविनायक गणपती बाप्पांच्या मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पून प्रसाद म्हणून घरी घेऊन चाललो आहे. चला, इथे जेवण करूया, भूक लागली आहे सगळ्यांनाच. चांगलं आहे का?
शेवभाजी ना दे ना. आपल्या अष्टविनायक यात्रेतील शेवटचा टप्पा पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील अंबा नदीच्या काठचा पाली गाव, सरसगड किल्ल्याच्या सानिध्यात वसलेला हा मंदिर समूह खऱ्या अर्थाने भक्ती, इतिहास आणि वास्तुशिल्प यांचा संगम आहे. पालीचे हे गणपती स्थान अष्टविनायकांपैकी एक वेगळं वैशिष्ट्य जपते. इथे गणपती भगवंताला भक्ताच्या नावाने बल्लाळेश्वर असे संबोधले जाते. म्हणजेच हे एकमेव असे गणेश मंदिर आहे जेथे देवतेचे नाव भक्त बल्लाळ यावरून पडले आहे. आम्ही आत्ता पोचलो आहे श्री बल्लाळेश्वर पाली येथे. आता आम्ही चाललो दर्शनासाठी. हा आमचा अष्टविनायकातला शेवटचा गणपती आहे. येथे तुम्हाला माहितीच असेल की बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यायच्या आधी परंपरेप्रमाणे सांगितले जाते श्री दुंडी विनायक यांचे दर्शन. बल्लाळ नावाचा लहान मुलगा पहिले आम्ही दुंडी विनायकाचं दर्शन घेऊ. तो रोज गावातील मुलांसोबत बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊ, कीर्तन करायचं. मोठ्यांना ते न आवडल्याने त्याच्या वडिलांनी त्याला झाडाला बांधले. त्या अवस्थेतही गणपती बाप्पा असं म्हणत तो रडत राहिला. तेव्हा गणपती स्वतः साधूच्या रूपात प्रगट झाले आणि त्याची सुटका केली आणि म्हणाले, मी तुझ्या नावाने इथे वसणार बल्लाळेश्वर. त्याच आठवणीने हे स्थान आज भक्तांसाठी अत्यंत पूजनीय आहे. मूळ मंदिर इसवी सन 1640 मध्ये मोरेश्वर विठ्ठल सिंदकर यांनी उभारले. पुढे इसवी सन 1760च्या सुमारास लाकडी रचनेऐवजी दगडी मंदिर उभारण्यात आलं. या नूतनीकरणात बांधकामासाठी चुन्यात शिशाचे मिश्रण करून टिकाऊपणा वाढवला. संपूर्ण आराखडा श्री या अक्षराच्या आकारात आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने उगवत्या सूर्याची किरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतील अशी जुळवाजुळव करण्यात आली आहे. मंदिर समूहात 2 तलाव म्हणजेच पुष्करणी, प्रशस्त सभामंडप व 2 गर्भगृहांची रचना दिसते. आतलं गर्भगृह सुमारे 15 फूट उंच, बाहेरचं 12 फूट. मुख्य मंडपात सायप्रस वृक्षासारख्या भासतील असे 8 खांब आहेत. सभामंडपात उंदराची सुबक प्रतिमा मोदक हातात धरून श्रींच्या दिशेने पाहताना दिसते. गर्भगृहात पूर्वाभिमुख विनायकाची मूर्ती रिद्धी सिद्धीच्या चांदीच्या पार्श्वभूमीसमोर सिंहासनावर विराजमान आहे. सोंड डावीकडे वळलेली, डोळे व नाभीवर हिरे जडवलेले असल्याची नोंद आढळते. मुख्य दर्शनापूर्वी मंदिर प्रांगणातील धुंडी विनायक या स्वयंभू शिळेचे पूजन करण्याची परंपरा आहे. पोर्तुगीजांवरच्या विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी आणलेली घंटा येथे प्रतिष्ठित असल्याची परंपरा आहे. धर्मशास्त्रानुसार अष्टविनायक यात्रा एक विशिष्ट क्रमाने केली तर ती पूर्ण फलदायी मानली जाते. तो शास्त्रीय क्रम असा आहे: पहिला मोरगाव श्री मयुरेश्वर, दुसरा सिद्धटेक श्री सिद्धिविनायक, तिसरा पाली श्री बल्लाळेश्वर, चौथा महड श्री वरदविनायक, 5वा थेऊर श्री चिंतामणी, 6वा लेण्याद्री श्री गिरिजात्मज, 7वा ओझर श्री विघ्नेश्वर आणि 8वा रांजणगाव श्री महागणपती. आणि शेवटी परत मोरगावला येऊन यात्रा पूर्ण करायची असते. अशी यात्रा सलग आणि एकाच संकल्पाने केल्यास ती शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा म्हणून ओळखली जाते. आपली यात्रा या पारंपरिक क्रमाने नसली तरी जर ती श्रद्धेने, भक्तीने आणि मनापासून केली असेल तर ती तितकीच पवित्र आणि फलदायी ठरते. कारण देवभावना आणि शुद्ध मन याच खरी यात्रा पूर्ण करतात. गणपती बाप्पा भक्तांच्या भावनेतच वास करतात. मग क्रमाचा हिशोब महत्वाचा राहत नाही. यासह आपल्या अष्टविनायक आणि भीमाशंकर दर्शन यात्रेचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला. या काही दिवसात आपण सह्याद्रीच्या कुशीतून मंदिरांच्या आरत्या, भक्तींच्या गजरातून प्रवास केला. प्रत्येक मंदिरानं, प्रत्येक दर्शनानं
आपल्या अंतर्मनात शांतता, समाधान आणि श्रद्धेचा नवा प्रकाश निर्माण केला. या यात्रेतील खरा प्रसाद म्हणजे शांत मन, कृतज्ञता आणि चांगली कर्म करण्याची प्रेरणा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अशा पद्धतीने आमचं पालीच्या गणपती बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे आणि अष्टविनायक गणपतीची यात्रा इथे पूर्ण होते. इथूनच आम्ही मोरगावच्या श्री मयुरेश्वराला नमस्कार करतो, जेणेकरून आमची अष्टविनायकाची यात्रा ही आम्ही पूर्ण झाली असं गणपतीला विनंती करतो. कारण आता इथून परत मोरगावला आम्ही जाणार नाही. आमची संपूर्ण अष्टविनायक यात्रा ही शास्त्रोक्त पद्धतीने अशी केली नव्हती. आम्ही जे डेस्टिनेशन्स जसे जवळ होतील, जसं अंतर कमी होईल, वेळ वाचेल, अशा पद्धतीने केली. अशा पद्धतीने इथे आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. आम्ही आता नवी मुंबईला इथून निघू. सो ही आपली अष्टविनायक यात्रा आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन ही सिरीज आपण इथे आज थांबवतो आहे. आशा करतो की यातून तुम्हाला माहिती पण मिळाली असेल आणि आवडली पण असेल. तसंच गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना आनंदी, सुखी, समाधानी ठेव. आणि आम्ही आत्ता जस्ट दिवाळीच्या सुरुवातीला आलो आहे. सो तुम्हा सर्वांना शुभ दीपावली. जर ब्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा, एन्जॉय करा. राजीव हो गया बेटा अपना अष्टविनायक पूरा. गणपति बाप्पा मोरया. अभी नारियल फोड़ के खाएंगे राजीव अपन. जळगावला घेऊन जा. हो मग फोड नाही तर खराब होऊन जाईल. हो नाही जळगावलाच घेऊन फोडेल. पुढील यात्रेत पुन्हा भेटू. तोपर्यंत प्रत्येक दिवसाचा आरंभ आपण वक्रतुंड महाकाय या स्मरणाने करूया. जय श्री बल्लाळेश्वर, जय गणेश.